सांडग्याची भाजी बनवायची आहे तर त्यासाठी आधी वाटण बनवून घ्यायचं आहे। इथे मी किसलेलं 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे। लसूण आणि आल्याचा 1 तुकडा आहे तो पण घालून घ्यायचा आहे। 10 ते 12 सांडगे घेतलेले आहेत। सांडगे पण आपण यामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। तर इथे मी जाडसर असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। खूप बारीक नाहीये करायचं, जाडसर असंच हे ठेवायचं आहे। कढई गरम झाली की यामध्ये आधी सांडगे भाजून घ्यायचे आहेत। सांडगे खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया। सांडगे छान असे भाजलेले आहेत तर आपण आता हे काढून घ्यायचे आहेत। कढई गरम झाली की यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी तडतडली की यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे। बारीक कट केलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे। कांदा लालसर होईपर्यंत परतून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता आपल्या कांद्याचा रंगही बदललेला आहे। कांदा हा जास्तच घालायचा आहे, त्यामुळे आपल्या सांडग्याची भाजी ही छान होते। कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। मिक्स करून घेऊया। कांदा आणि वाटण छान असं परतून झाले की यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत। धना पावडर 1 चमचा घेतलेला आहे मी, गरम मसाला, किचन किंग मसाला 1 चमचा घेतलेला आहे, लाल मिरची पावडर 1 चमचाभर, गोडा मसाला तोही यामध्ये घालून घ्यायचा आहे, घरचा साठवणीचा मसाला तोही यामध्ये घालून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जे मसाले आहेत ते तुम्ही यामध्ये घालू शकता। हे मसाले आपण तेल सुटेपर्यंत छान असे परतून घेऊया। मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ हे कमीच वापरायचं आहे, कारण आपण सांडगे बनवतानाही त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मीठ कमीच वापरायचं आहे। यामध्ये सांडगे घालून घ्यायचे आहेत। आता हे छान असे मिक्स करून घेऊया। मिक्स करून झालं की यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। इथे मी गरम पाण्याचाच वापर केलेला आहे। गरम पाणी घातल्यामुळे आपल्या भाजीला तरी पण छान अशी येते। 2 ते 3 मिनिटांसाठी आपण झाकण लावून ठेवूया। झाकण हे पूर्ण नाही लावायचं, अर्धच लावायचं आहे। तर इथे 3 मिनिट झालेले आहेत, तर आपण झाकण काढूया। एकदा हे सर्व मिक्स करून घेऊया। अजून 5 मिनिटे आपण असंच कमी गॅसवरती शिजवून देऊया। 5 मिनिट झालेले आहेत। आपली सांडग्याची भाजी छान अशी तयार आहे। तर आता गॅस बंद करूया। वरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका।